गुड आफ्टरनून माय डिअर फ्रेंड्स. तर आजचा आपला एक अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे या देशामध्ये जो काही भ्रष्टाचार वरचेवर वाढत आहे, तर त्याला एक कुठेतरी नियंत्रणात आणण्याची गरज आहे. कारण सरकारी कामासाठी जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती हा सरकारी ऑफिसमध्ये जातो त्यावेळेस त्याच्या म्हणजे साध्यासुद्धा काही एका छोट्या सहीसाठी कितीतरी पैसे मोजावे लागतात त्या सर्वसामान्य व्यक्तीला. तर आणि ते पैसे पण त्याच्याकडे नसतात, कारण शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव नसतो. महागाई प्रचंड वाढत चालली आहे. असेच म्हणजे असं समाधानी असा हा सर्वसामान्य माणूस हा नाही आहेच. वरचेवर श्रीमंत लोक श्रीमंत होत आहेत, गरीब लोक गरीब होत आहेत. अशी एक म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद ही काही लोकशाहीची मूल्ये आहेत. तर ही मूल्ये या आर्थिक व्यवस्थेमध्ये रुजवली गेली पाहिजेत. तरच ती जे काही महागाई आजकाल महागाईने डोके वर काढले आहे तर ते नियंत्रणात येऊ शकते. कारण अशा काही सिस्टममध्ये म्हणजे असं झालं की इतकी महागाई आजपर्यंत म्हणजे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले या महागाईने. तसेच वेगवेगळ्या म्हणजे अधिकाऱ्याकडून वेगवेगळ्या कामाकरता म्हणजे सरकारी कार्यालयात जी काही लाच मागितली जाते तर त्याला कुठंतरी एक आळा घातला गेला पाहिजे. कारण काम थोडंच असतं, परंतु सर्वसामान्य माणसाला त्याची पिळवणूक केली जाते आणि एका कामासाठी 100 चक्र त्याला मारावं लागतात सरकारी ऑफिसमध्ये. तर ते कुठंतरी असा एक कायदा आणला गेला पाहिजे की वारंवार म्हणजे सर्वसामान्य माणसाची आर्थिक पिळवणूक होऊ नये, मानसिक त्रास होऊ नये, असे एक सिस्टम म्हणजे अशी विकसित केली गेली पाहिजे. त्यातूनच या भ्रष्टाचाराला म्हणा आळा बसणार आहे. धन्यवाद.